तर विद्यार्थ्यांनो एक नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या सर्वच वनरक्षक भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि हे अतिशय महत्त्वाचे आहेत। त्या कारणास्तव सर्वांनीच या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक व एक कमेंट तर नक्कीच करायचा आहे आणि चॅनल तर सबस्क्राइब केल्याशिवाय जायचंच नाही इतरही भरतीविषयी अतिशय महत्त्वाचे जीके क्वेश्चन्स पाहण्यासाठी। तर सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न विद्यार्थ्यांनो असा आहे, महाराष्ट्रात किती जिल्ह्यात वन विभाग आहेत? महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यामध्ये वन विभाग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। महाराष्ट्रातील एकूण 11 जिल्ह्यामध्ये वन विभाग आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। संपूर्ण मुंबईला कोणत्या धरणाने पाणी पुरवठा केला जात असतो? संपूर्ण मुंबईला खालीलपैकी कोणत्या धरणाने पाणी पुरवठा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील विद्यार्थ्यांनो। वरीलपैकी सर्वच म्हणजे वैतरणा, मोडकसागर, भातसा या सर्व धरणाने मुंबई शहरास पाणी पुरवठा केला जातो। पुढचा प्रश्न पाहूया। संत गाडगेबाबा यांनी 20 एकर जमीन कोणासाठी दान केली होती? संत गाडगेबाबा यांनी एकूण 20 एकर जमीन कोणासाठी दान केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। मुलांच्या शिक्षणासाठी संत गाडगेबाबा यांनी एकूण 20 एकर जमीन दान केली होती। पाहूया पुढचा प्रश्न। दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात येते? दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील विद्यार्थ्यांनो। पश्चिम बंगाल राज्यामध्ये दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया। अध्यादेश काढण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? पाहून घ्या, अध्यादेश काढण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य राहील। राज्यपाल यांच्याकडे अध्यादेश काढण्याचा अधिकार असतो। पाहूया पुढचा प्रश्न। बाळशास्त्री जांभेकर यांना खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे जनक म्हटले जाते? बाळशास्त्री जांभेकर यांना खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे जनक म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील विद्यार्थ्यांनो। मराठी वृत्तपत्राचे जनक असे बाळशास्त्री जांभेकर यांना संबोधले जाते। पाहूया पुढचा प्रश्न। खालीलपैकी कोणकोणते जिल्ह्यामध्ये वन विभाग आहेत ते सांगायचं आहे। खालीलपैकी कोणकोणते जिल्ह्यामध्ये वन विभाग आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य राहील। ठाणे, पुणे, चंद्रपूर या सर्व जिल्ह्यामध्ये वन विभाग स्थित आहेत। पाहूया पुढचा प्रश्न। कोणत्या 2 देशातील सीमेला मॅकमोहन रेषा म्हणतात? खालीलपैकी कोणत्या 2 देशातील सीमेस मॅकमोहन सीमारेषा म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील विद्यार्थ्यांनो। या ठिकाणी पाहून घ्या की भारत व चीन या 2 देशांदरम्यान जी रेषा आहे त्यास मॅकमोहन संबोधले जाते। पुढचा प्रश्न पाहूया। मानवी डोळ्याची क्षमता किती मेगापिक्सलची असते? मानवी डोळ्याची क्षमता ही एकूण किती मेगापिक्सलची असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य राहील। 576 मेगापिक्सल एवढी मानवी डोळ्याची क्षमता असते। पुढचा प्रश्न पाहूया। क्लोरीनचा शोध खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी लावलेला आहे? क्लोरीनचा शोध खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी लावलेला आहे विद्यार्थ्यांनो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। कार्ल सिले यांनी क्लोरीनचा शोध लावला आहे। पाहूया पुढचा प्रश्न। रक्तदाबाच्या विकारावर अत्यंत गुणकारी वनस्पती खालीलपैकी कोणती आहे? रक्तदाबाच्या विकारावर अत्यंत गुणकारी वनस्पती कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 3 योग्य राहील। तुळशी वनस्पती रक्तदाबाच्या विकारावर अत्यंत गुणकारी असलेली आहे। पाहूया पुढचा प्रश्न। भारत देशाने आशिया खंडाचे किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? भारताने आशियाचे एकूण किती क्षेत्र व्यापलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य राहील। 13.56% एवढे भारताने आशिया खंडाचे क्षेत्र व्यापले आहे। पाहूया पुढचा प्रश्न। कोणती रांग ही पूर्वांचल प्रदेशातील नाही ते सांगायचं आहे? खालीलपैकी कोणती रांग ही पूर्वांचल प्रदेशातील नाही? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य राहील। या ठिकाणी पाहून घ्या की पीरपांजाळ ही जी रांग आहे पूर्वांचल प्रदेशातील नाही आहे। पुढचा प्रश्न पाहूया। ऑस्कर हा सुप्रसिद्ध पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित असलेला आहे? ऑस्कर हा सुप्रसिद्ध पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राहील। चित्रपट क्षेत्राशी ऑस्कर हा सुप्रसिद्ध पुरस्कार संबंधित आहे। पुढचा प्रश्न पाहूया। चंपारण्य सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? चंपारण्य सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणामार्फत करण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील विद्यार्थ्यांनो। महात्मा गांधी यांच्यामार्फत जे आहे चंपारण्य सत्याग्रहाचे नेतृत्व करण्यात आले होते। पाहूया पुढचा प्रश्न। या ठिकाणी खानून हे चक्रीवादळ जगातील कोणत्या देशात आले आहे? खानून हे चक्रीवादळ खालीलपैकी कोणत्या देशात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर एक राहील। जापान या देशामध्ये खानून चक्रीवादळ आलेले आहे।
पुढचा प्रश्न पाहूया, सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी एकूण किती शाळा सुरू केल्या होत्या ते सांगायचं आहे. सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी एकूण किती शाळा सुरू केलेल्या होत्या? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 एकूण 18 शाळेची सुरुवात सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी केलेली होती. पाहूया पुढचा प्रश्न, चंबा हे प्रसिद्ध ठिकाण खालीलपैकी कोणत्या नदीचे उगमस्थान आहे? चंबा हे प्रसिद्ध ठिकाण खालीलपैकी कोणत्या नदीचे उगमस्थान आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील विद्यार्थ्यांनो, रावी नदीचे उगमस्थान चंबा हे ठिकाण आहे. पाहूया पुढचा प्रश्न, रावी नदीचे उगमस्थान असलेले चंबा हे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात येते? रावी नदीचे उगमस्थान असलेले चंबा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात येते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहील, हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये रावी नदीचे उगमस्थान असलेले चंबा येत असते. पुढचा प्रश्न पाहूया, भारतरत्न पुरस्कारावर खालीलपैकी कशाचे चित्र असते? भारतरत्न पुरस्कारावर खालीलपैकी कशाचे चित्र असते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहील, सूर्याचे चित्र जे आहे भारतरत्न पुरस्कारावर असते. पुढचा प्रश्न पाहूया, आंध्र प्रदेश हे राज्य 3 राजधान्या असलेले भारतातील कितवे राज्य आहे? आंध्र प्रदेश हे राज्य एकूण 3 राजधान्या असलेले भारतातील कितवे राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील विद्यार्थ्यांनो, भारतातील एकमेव आणि पहिले आंध्र प्रदेश हे राज्य 3 राजधान्या असलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया, कोशी नदीला भारतातील कोणत्या राज्याचे दुःख अश्रू म्हटले जाते? पाहून घ्या, कोशी नदीला भारतातील कोणत्या राज्याचे दुःख अश्रू म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, बिहार राज्याचे दुःख अश्रू कोशी नदीस म्हटले जाते. पाहूया पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर खालीलपैकी कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 राहील, नावासेवा हे बंदर जे आहे भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर आहे. पुढचा प्रश्न पाहूया, संघराज्याचा मॉडेल म्हणून जगातील कोणत्या देशाला ओळखले जात असते? पाहून घ्या, संघराज्याचा मॉडेल म्हणून खालीलपैकी कोणत्या देशाला ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, अमेरिका देशाला संघराज्याचा मॉडेल म्हणून ओळखले जात असते. पाहूया पुढचा प्रश्न, सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य खालीलपैकी कोठून घेण्यात आलेले आहे? पाहून घ्या की सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य खालीलपैकी कुठून घेण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, उपनिषद मुंडक यांमधून सत्यमेव जयते ब्रीदवाक्य घेतलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया, साहित्याचा सर्वात पहिला पुरस्कार रवींद्रनाथ टागोर यांच्या कोणत्या पुस्तकाला प्राप्त झालेला होता? साहित्याचा सर्वात पहिला पुरस्कार रवींद्रनाथ टागोर यांच्या कोणत्या पुस्तकाला प्राप्त झालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील विद्यार्थ्यांनो, गीतांजली या पुस्तकाला साहित्याचा सर्वात पहिला पुरस्कार प्राप्त झाला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, या ठिकाणी लोकरी कपड्यांची गरज सर्वात जास्त कोणत्या ऋतूमध्ये भासते ते सांगायचं आहे. लोकरी कपड्यांची गरज सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या ऋतूमध्ये भासते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी हिवाळा हा जो ऋतू असतो ऋतूमध्ये लोकरी कपड्याची गरज अत्यंत जास्त भासते. पाहूया पुढचा प्रश्न, पृथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे किती किलोमीटरची आहे? पाहून घ्या, पृथ्वीवरील वातावरणाची जी उंची आहे सुमारे किती किलोमीटर उंची आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, 720 किलोमीटर उंची पृथ्वीवरील वातावरणाची आहे. पाहूया पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये नारळ संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते ते सांगायचं आहे. महाराष्ट्रामध्ये नारळ संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात येते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 4 योग्य राहील, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नारळ संशोधन केंद्र स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोणत्या व्यक्तीकडे असते? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोणत्या व्यक्तीकडे असते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहील, मुख्यमंत्री यांच्याकडे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान दिलेले असते. पुढचा प्रश्न पाहूया, रणथंबोर किल्ला भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? रणथंबोर किल्ला भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील विद्यार्थ्यांनो, राजस्थान राज्यामध्ये रणथंबोर हा किल्ला स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया, या ठिकाणी लोहाचे प्रमाण सर्वात जास्त कोणत्या मृदेत असते? लोहाचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या मृदेमध्ये सर्वात जास्त असते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य राहील,
जांभी मृदेमध्ये जे आहे लोहाचे प्रमाण सर्वात जास्त असते. मुतखडा हा शरीरामध्ये कशाचे प्रमाण वाढल्याने होतो? मुतखडा हा शरीरामध्ये कशाचे प्रमाण वाढल्याने होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण शरीरात वाढल्या कारणास्तव मुतखडा होत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जात असतो? ग्रॅमी पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात प्रदान केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. संगीत क्षेत्रामध्ये ग्रॅमी पुरस्कार प्रदान केला जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया. पंचायत राज दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ते सांगायचं आहे. पंचायत राज दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 24 एप्रिल या दिवशी पंचायत राज दिवस साजरा केला जातो. पाहूया पुढचा प्रश्न. नारायण श्रीपाद हंसराज हे कोणत्या व्यक्तीचे नाव आहे ते सांगायचं आहे. नारायण श्रीपाद हंसराज हे कोणत्या व्यक्तीचे नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. विद्यार्थ्यांनो या ठिकाणी बाल गंधर्व यांना जे आहे नारायण श्रीपाद राजहंस असे संबोधले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. हिवताप कोणत्या डासाच्या मादीमुळे होत असतो ते सांगायचं आहे. हिवताप खालीलपैकी कोणत्या डासाच्या मादीमुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. एनिफिलिस या डासाच्या मादीमुळे हिवताप येत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रतिरोध पाऊस भारताच्या कोणत्या घाटात पडतो ते सांगायचं आहे. प्रतिरोध पाऊस भारताच्या कोणत्या घाटात पडत असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. पश्चिम घाटामध्ये भारताच्या प्रतिरोध पाऊस पडत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. कोणता दगडी कोळसा अतिशय उच्च प्रजातीचा आहे ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणता दगडी कोळसा हा अतिशय उच्च प्रजातीचा आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 राहील. एन्थ्रासाइट हा जो दगडी कोळसा आहे अतिशय उच्च प्रजातीचा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कॅमेऱ्यामध्ये कोणत्या भिंगाचा वापर केलेला असतो ते सांगायचं आहे. कॅमेऱ्यामध्ये खालीलपैकी कोणत्या भिंगाचा वापर केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. बहिर्गोल या भिंगाचा जो वापर आहे कॅमेऱ्यामध्ये केलेला असतो. पुढचा प्रश्न पाहूया. मतदानाच्या शाहीमध्ये खालीलपैकी कशाचा वापर केलेला असतो ते सांगायचं आहे. मतदानाच्या शाहीमध्ये खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. विद्यार्थ्यांनो सिल्वर नायट्रेटचा जो वापर आहे मतदानाच्या शाईमध्ये केलेला असतो. पुढचा प्रश्न पाहूया. ॲसिटिक ॲसिडच्या विरल द्रावणाला खालीलपैकी काय म्हटले जात असते? ॲसिटिक ॲसिडच्या विरल द्रावणाला खालीलपैकी काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. विनेगर असे ॲसिटिक ॲसिडच्या विरल द्रावणास संबोधले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. कांजण्या हा रोग मानवाला कशापासून होतो ते सांगायचं आहे. कांजण्या हा रोग मानवाला कशापासून होत असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. विषाणूपासून जो आहे कांजण्या हा रोग मानवास होत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी पाण्यातील जंतू मारण्यासाठी नेहमी त्यामध्ये काय मिसळले जाते ते सांगायचं आहे. पाण्यातील जंतू मारण्यासाठी नेहमी त्यामध्ये काय मिसळले जाते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहील. क्लोरीन हे पाण्यातील जंतू मारण्यासाठी नेहमी त्यामध्ये मिसळण्यात येते. भारतातील कोणत्या शहराला भारताचे स्टील शहर संबोधले जाते? भारतातील कोणत्या शहराला भारताचे स्टील शहर म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. जमशेदपूर या शहराला भारताचे स्टील शहर म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. मेजर ध्यानचंद यांना कशाचे जादूगर म्हणतात ते सांगायचं आहे. मेजर ध्यानचंद यांना खालीपैकी कशाचे जादूगर म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 राहील. हॉकीचे जादूगर असे मेजर ध्यानचंद यांना संबोधले जाते. तर विद्यार्थ्यांनो आजची ही स्पेशल सुपर क्लास तुम्हाला कशी वाटली? मला तर नक्कीच आहे की गॅरंटीच आहे की आवडेलच आहे. सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी त्या कारणास्तव एक लाईक व एक कमेंट नक्कीच करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय तर कुठेच नाही जायचं आहे इतर येणाऱ्या सर्व भरतीचे असेच ज्ञान घेण्यासाठी. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर